नर्मदे यार, नर्मदे हर नर्मदे. नर्मदा मैया पायी परिक्रमा हा. आज आम्हाला 1 महिना झालेला आहे. आता आम्ही गुजरात राज्यामध्ये आहोत. नर्मदा मैया पायी परिक्रमा हा आहे भद्रिका आश्रम. इथे भोले बाबांची भव्य मूर्ती. हे पहा मैया दर्शन. हे समोर हनुमंतरायाची भव्य मूर्ती आहे. हे पहा मैया. सुंदर आश्रम आहे. भद्रिका आश्रम गुजरात. सुंदर आश्रम आहे. आज आम्हाला 1 महिना झाला परिक्रमा सुरू होऊन. आता इथून पुढे आम्ही कुबेर भंडारी आश्रमावर जाणार आहोत. या ठिकाणी आम्ही आताच बालभोग घेतलेला आहे. हे पुढे पहा नर्मदा मैया चंद्राकार वळण घेतलेलं आहे मैयाने. हे समोर एक आश्रम भव्य आणि दिव्य एक आश्रम दिसत आहे. हे पहा चंद्राकार मैया वाटी. हे पहा आम्ही आता गोकुल ब्रज धाम ह्या आश्रमावर आलेलो आहोत. हे पहा बाबांचा एक छोटासा आश्रम परिक्रमाशी आलेले. नर्मदे हर बाबा. हे परिक्रमाशी बालभोग घेतात. हे समोर नर्मदा मैया तट आहे. हे पहा किती सुंदर बांबूच्या चटयाचा आश्रम बनवलेला आहे. हे बाबांची आणि सुंदर आणि मस्त शॉर्ट बट स्वीट सुंदर छोटासा आश्रम. हे पहा गोमाता आहे. गोमाता. हे परिक्रमाचे अन्नप्रसाद. महाराज बालभोग वाटण्याचं काम करतात. नर्मदे एक छोटंसं मंदिर आहे. हे बघा पक्कदंडी याने पाणीतून रस्ता. फार अडचण असते अशा रस्त्याने. सावकाश चालावं लागतं. काही ठिकाणी चिखल आहे. पाणी गुजरात राज्यातून चाललेलो आहोत. हे पहा इथे एक छोटासा बोर्ड आहे. हे पहा असे बाण दाखवले जातात. असे बाण असतात रस्ता चुकू नये म्हणून. हे छोटे अनेक रस्ते एकत्र येतात. नर्मदे हर. रात्रीचं ह्या वाटेनं कोणी जाऊ शकत नाही. नर्मदे हर. नर्मदे हर बाबा. बाबा सरपंच घेऊन आलेत. जन हो नर्मदा पायी परिक्रमा पूर्ण पायी परिक्रमा मैयाची पायी परिक्रमा पूर्ण करण्यासाठी साधारण 3 महिने 13 दिवस म्हणजे 100च्या वर दिवस लागतात. संपूर्ण नर्मदा पायी परिक्रमा करण्यासाठी आपल्याला 1400 लाख पावलं टाकावी लागतात. त्यातील कमीत कमी 1100 लाख पावलं नर्मदा मैयाचं चिंतन करण्यात टाकले पाहिजे. गप्पा मारल्या तर काही उपयोग नाही नर्मदा परिक्रमा करून. काही नर्मदा परिक्रमाची फोनवर 2-2, 3-3 तास बोलता करत आहोत. नामस्मरणात आपला प्रत्येक पाऊल पडला आहे. साधू संत सांगतात पाऊलो पाऊली यज्ञ. यज्ञ कसं आहे? नाम घेता वाट चाले.
पावली यज्ञ, प्रत्येक पावलाला यज्ञ. नर्मदा मायाचं चिंतन करीत हर हर नर्मदे असं म्हणत वाटचाल केली पाहिजे. नाहीतर नर्मदा परिक्रमा व्यर्थ आहे. एवढं कष्ट, एवढं प्रवास जीवाला आटोनाट त्रास दिल्यानंतर मैयाचं चिंतन हे झालंच पाहिजे. बिचारे लोक परिक्रमावासियांना देव समजून त्यांची पूजा करतात, त्यांना अन्नदान घालतात, त्यांना वस्त्र देतात, त्यांना पैसे देतात. परिक्रमावासियांनी अंतःकरणातून मैयाचं चिंतन केलं पाहिजे. नर्मदे हर. असेच लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळते. थोड्याच वेळामध्ये आपल्याला मैयाचं दर्शन होईल. हे पाणी किती, हे पायी अनेक रस्ते फुटलेले आहेत. पुढे हे पहा कसला उंच उंच कडे आहेत साईडने. नर्मदे हर.